तरुणाईच्या बळावर भारताची नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या वापरात उल्लेखनीय प्रगती. यामुळे सेवा वितरण आणि पारदर्शकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. गेल्या दशकभरात डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरणात 90 पटीनं वाढ. डीबीटी 7.25 लाख कोटींच्या वर पोहोचलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. कृषी शास्त्रज्ञ यापुढे शेतकऱ्यांसोबत मिळून शेती समृद्ध करतील. विकसित भारत कृषी संकल्प अभियानाच्या समारोप प्रसंगी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025चा प्रमुख कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थितीत आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं होणार. आयुष मंत्र्यांची माहिती. युरोपियन युनियनशी असलेल्या संबंधांना भारताचं उच्च प्राधान्य. या वर्षाच्या अखेरीला भारत EU मुक्त व्यापार करार शक्य. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी ब्रसेल्समध्ये व्यक्त केला विश्वास. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल स्वीडन दौऱ्यावर. भारतात गुंतवणुकीसाठी स्वीडिश कंपन्या उत्सुक असल्याची गोयल यांची माहिती. UPI व्यवहारांवर MDR शुल्क आकारण्याची कोणतीही योजना नाही. वित्त मंत्रालयानं केलं स्पष्ट. शुल्क आकारण्याबाबतच्या वृत्ताचं केलं खंडन. रॅगिंग विरोधी नियमांचं अनुपालन न केल्यास निधी कपात आणि मान्यता रद्द करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोगाचा शैक्षणिक संस्थांना इशारा. गडचिरोलीतील सुरजागड लोह खनिज प्रकल्पासाठी अनियंत्रित झाडांची कत्तल करण्याची परवानगी नाही. 1 लाख झाडं तोडली जाणार. हे वृत्त धादांत खोटं असल्याची वन विभागाची स्पष्टोक्ती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरितांबाबतच्या आक्रमक धोरणाविरोधातील आंदोलन लॉस एंजेलिससह अन्य शहरातही पसरलं. 400हून अधिक लोकांना अटक. इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात 60 पॅलेस्टिनींचा मृत्यू. इस्रायलच्या लष्करी कारवाईत आतापर्यंत 55,000 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गाझातील आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी ठार. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. आणि राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता. विदर्भाला ऑरेंज तर मराठवाडा आणि कोकणाला येलो अलर्ट. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात